जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझंबे करुणी प्रारंभे, डफावर ताप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा प्राण, शिवाजी राजांचं गातो गुणगान डी 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 डी. शाहिरीचा ॲक्च्युली उगम कधीपासून आहे, त्याचा इतिहास काय आहे? म्हणजे शब्द हे मंत्रासारखा वापरण्याचं जी कला आहे ती शाहिरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठं नाव म्हणजे आमचं दीक्षित घराणं आहे. दीक्षित घराणं हे सांगलीतलं आहे. सांगली ही आमची शाहिरीची पंढरी असं आम्ही मानतो. कडव्याची सुरुवात कशी करायची, समारोप कसा करायचा या पद्धतीने विचार केल्यानंतर ती घराणी तुमच्या लक्षात येतात. तसं पिराजीराव सरनाईक हे कोल्हापूरचं एक मोठं नाव, आणि पिराजीरावांनी त्यांच्या पद्धतीचं गाणं सुरू केलं आणि त्यांचे घराणं सुरू झालं. मराठी माणसाच्या दृष्टीने ते परमादराचं स्थान आहे. आणि हे केवळ आपलंच नाही तर देशभरातल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या विषयी नितांत श्रद्धा आहे हे मी अनेक वेळा अनुभवलं. बरोबर. त्यामुळे त्यांच्या पराक्रमाच्या गाथा नाही गायच्या तर गायच्या कोणाच्या? सगळ्यात भाग्यवान जर शाहीर कोण म्हणायचं तर अज्ञानदास, की ज्यांनी महाराजांच्या समोर त्यांचाच पराक्रम गायला. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं की स्वराज्य रक्षक म्हणायचं यावरनं कुठेतरी वाद पाहायला मिळाला. ह्या वादाकडं एक शिवप्रेमी म्हणून, शिवभक्त म्हणून, एक शिवशाहीर म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? नमस्कार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये शाहिरांचं आणि पोवाड्यांचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. शाहिरांना महाराष्ट्राचा प्राण असं संबोधलं गेलेलं आहे. आणि या शाहिरी कलेचं जतन, संवर्धन, प्रचार प्रसार करण्यासाठी गेले 40 वर्षांहून अधिक या क्षेत्रामध्ये काम करणारे आज आपल्यासोबत आचार्य हेमंतराजे मावळे आहेत आपल्यासोबत. मी त्यांना सर म्हणतो, आचार्य म्हणू शकतो. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून मुख्यतः शाहिरी आणि शाहिरीचा इतिहास, शाहिरी जे महाराष्ट्रामध्ये जे मुख्य शाहीर होऊन गेले त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीतच शिवकालापासून या कलेला मोठं प्रोत्साहन मिळाल्याचा इतिहास सांगितला जातो. तर तो नेमका इतिहास काय आहे, शाहिरी कलेचा इतिहास काय आहे, वर्तमान काय आहे आणि भविष्य काय आहे, हे आचार्य मावळे यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकतं असं मला वाटतं. मला पहिलाच प्रश्न आहे की शाहिरीचा ॲक्च्युली उगम कधीपासून आहे, त्याचा इतिहास काय आहे? मूळ शाहिरीचा उगम असं जर म्हटलं तर प्रत्यक्षदर्शी शाहिरी जी आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर राजमाता जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्या पदरी असलेल्या एका शिपाई गड्याला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की महाराजांनी जो पराक्रम केला आहे त्या पराक्रमाचं वर्णन तुझ्या पोवाड्यातनं कर. त्या व्यक्तीचं नाव आहे शाहीर अज्ञानदास किंवा आगिनदास. आणि त्या अज्ञानदासांनी मासाहेबांच्या म्हणण्यानुसार महाराजांच्या या कर्तृत्वावर एक पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा सादर केला. आणि त्या पोवाड्याच्या शेवटी तो शाहीर असं म्हणतो की महाराजांनी मला सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा दिला इनाम म्हणून, असं तो त्याचं वर्णन करतो. त्यामुळे त्या शाहिराचा जो पोवाडा आहे तो आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. सुरुवातीलाच यासाठी मी आमच्या गोंधळी समाजाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मौखिक परंपरेनं हा पोवाडा पुढे चालू ठेवला आणि आज तो पोवाडा आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे पुस्तक रूपानं. तो आपला पहिला पोवाडा असं आम्ही त्याला म्हणतो. पण तसं जर बघितलं तर त्याच्या अगोदर पोवाड्याचा उल्लेख आहे. म्हणजे प्रत्यक्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली एक ठिकाणी म्हणते, तुवा संग्राम हरिजयंतीला निवात कवचाचा टाहो फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वसे. म्हणजे तिथे पवाडा असा जो शब्द आहे, मी माझे वारकरी संप्रदायातले गुरु स्वर्गीय डॉक्टर हरिभक्तीपरायण किसन महाराज साखरेने विचारलं. त्यात त्यांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरीची टीका आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे यशोगीत आहे, म्हणजे हा पोवाडाच आहे. पोवाडा जो शब्द वापरला आहे तो माऊलींनी जो वापरला आहे तो पोवाडा या अर्थानंच वापरलेला आहे. पण
चक्षुर्वै सत्यम, आपल्याकडे तो पोवाडा उपलब्ध नसल्यामुळे मग आपण तिथपर्यंत जातो, पण त्याचे उपलब्ध काही नाही. पण नामदेवांच्या ह्याच्यामध्ये संत नामदेवांनी देखील एका अभंगामध्ये या विषयाची तोंड ओळख दिलेली आहे. आणि हे सगळे समकालीन आहेत, माऊली काय नामदेव महाराज काय. मग ही जर लोक आपल्या काव्यांमध्ये जर त्याचा वापर करतात, नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पोवाडा शब्द त्यांच्या अभंगांमध्ये वापरले. म्हणजे हा परंपरेनं आलेला शब्द आहे, म्हणजे मग तो जो आला आहे तर तो पोवाडा असला पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे पोवाडा त्या काळामध्ये उपलब्ध होता, एवढं फक्त आम्ही म्हणू शकतो. बरं सर, आता तुम्ही जसं सांगितलं की अज्ञानदासाने पहिला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन, यशोगाथेचं वर्णन केलं, असा तो ज्ञात असणारा एक शाहीर आहे, बरोबर. पण मग ह्या परंपरेचं पुढं वहन कसं होत गेलं? कारण ज्या अर्थी त्यांनी त्यांना सांगितलं की याच्यावरती पोवाडा लिहा, मग त्या अर्थी ही कला जी आहे तर ही त्या काळी समाजामध्ये प्रचलित असणार आहे. मग ह्या परंपरेचं पुढं वहन कसं होत गेलं? मुख्य म्हणजे ही एक मौखिक परंपरा आहे, बरोबर. काय या मौखिक परंपरेचं वहन एकानं दुसऱ्याकडे देणं, दुसऱ्याने तिसऱ्याकडे देणं, अनेक वेळा पारंपरिक माझ्या घरातनं पुढे, पुढच्याने पुढे असं करतच ते वहन झालं असावं असं आत्तापर्यंत. कारण मध्ये मध्ये त्रोटक काळ आहे, एक शाहीर गेल्यानंतर दुसरा आहे, दुसऱ्यानंतर तिसरा आहे, असं सलग काही आपल्याला काही सापडत नाही. त्या विषयाबाबत खरं तर इतिहास संशोधन अजून व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही आपल्याकडे उपलब्ध नाही. पण ती परंपरा मात्र जी आहे ती तिथनं सुरू झाली असं आम्ही ठामपणे आता सांगतो. कारण शेवटी कुठेतरी आपल्याला सुरुवातीचं सांगितलं पाहिजे, तर ती परंपरा तिथनं आहे आणि ती सुरुवात आहे. सर, आता आपण इतिहासाबद्दलच बोलतोय, तर अनेक आपण जर बघितलं असेल तर जे सांगीतिक क्षेत्रामधले काही घराणे आहेत, जसं किराणा घराणा आहे वगैरे, असे बरेच घराणे आहेत. तसं शाहिरी क्षेत्रामध्ये तसं काय आहे का? मी ज्यावेळी शाहिरीचा अभ्यासक म्हणून या विषयाकडे बघतो, एक विद्यार्थी म्हणून मी ज्यावेळी अभ्यास करतो, त्यावेळी मला लक्षात आलं की आमच्याकडे देखील काही परंपरा रूढ झाल्या. सुरुवातीच्या काळात झाल्या असतील असं मला काही वाटत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये खूप अंतर आहे शाहिरांमध्ये, पण आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये साधारण एक 100 वर्षापूर्वीपासूनचा जर इतिहास घेतला लक्षात, तर त्याच्यामध्ये परंपरेनं शाहिरी गायली गेली. म्हणजे आमच्याकडे पांद खाडीलकर म्हणून शाहीर होऊन गेले, तर त्यांची जी शाहिरीची परंपरा आहे ती खूप वेगळी. म्हणजे पांद खाडीलकरांनी विपुल लिखाणही केलं आणि त्यांचे पोवाडे आजही अनेक कीर्तनकार गातात, अनेक कीर्तनकार गातात. सगळ्यात महत्त्वाचं मोठं नाव म्हणजे आमचं दीक्षित घराणं आहे. दीक्षित घराणं हे सांगलीतलं आहे. सांगली ही आमची शाहिरीची पंढरी असं आम्ही मानतो. आजही सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाहिरी आपल्याला कार्यरत असलेली दिसते. म्हणजे अनेक शाहीर मंडळी आहेत. म्हणजे शाहीर दीक्षित 2 जण भाऊ होते, गद आणि रद दीक्षित. त्याच्यानंतर शाहीर बापूराव विभूते होते. त्याच्यानंतर मग पुढचे आमचे देवानंद माळी वगैरे, अशी एक फळीच्या फळी या सगळ्या परंपरेमध्ये आता आपल्याला काम करताना दिसते. त्यामुळे एक घराणं म्हणून दीक्षितांनी खूप स्वतंत्रते निर्माण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या वादनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांच्या दीक्षित घराण्यामध्ये डफाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासारखा डफ कुठल्या घराण्यामध्ये परंपरेत वाजवलं जात नाही. बरं, काय त्या वाद्यांची म्हणजे एखाद्या कडव्याची सुरुवात कशी करायची, समारोप कसा करायचा, या पद्धतीने विचार केल्यानंतर ती घराणी तुमच्या लक्षात येतात. तसं पिराजीराव सरनाईक हे कोल्हापूरचं एक मोठं नाव, आणि पिराजीरावांनी त्यांच्या पद्धतीचं गाणं सुरू केलं आणि त्यांचे घराणं सुरू झालं. बरोबर. अशी वेगवेगळी, किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी आलेली जी काही शाहीर मंडळीत त्यांची जी शाहिरी आहे ती एक वेगळ्या पद्धतीची शाहिरी आहे आणि तिला देखील आपल्याला गृहीत धरावं लागतं. आणि मी स्वतः माझे मूळ पुरुष कैलासवासी महादेव नारायण नानिवडेकर हे किसरूळचे, कोल्हापूरचे, आणि त्यांच्याकडनं कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे आणि त्याच्यानंतर मी, असं आमचं नानिवडेकर हिंगे मावळे असं मी माझं शाहिरी घराणं म्हणून सांगतो. आता तुम्ही शाहीर हिंगेंचा उल्लेख केला, त्यांच्या नावानं आपण अकादमी सुरू केलेली आहे.
आणि आता त्याच्या माध्यमातून सर कशा पद्धतीनं प्रचार प्रसार सुरू आहे? कारण हे अशा पद्धतीनं काम खूप कमी संस्था करताना दिसत आहेत. त्यातले हे अत्यंत अग्रगण्य असं नाव आहे शाहीर हिंगे लोककला अकादमी. तर या संस्थेचं काम कसं सुरू आहे? मूळ म्हणजे शाहीर हिंग्यांच्या 61ला आमचं असं ठरलं होतं की त्यांना आम्हाला काही थैली द्यायची आहे. मग ती थैली दिल्यानंतर मूळ म्हणजे शाहीर हिंगे हे स्वतः एक उत्तम समाजसेवकही होते आणि उत्तम दर्जाचे कलाकार होते, मोठे संघटक होते. मग ते म्हटले की मी तर काही पैसे घेणार नाही, मग हे जे पैसे ते समाजाच्या उपयोगी पडले पाहिजेत. मग त्यांच्या 61ला त्यांना जो आम्ही निधी दिला तो निधी त्यांनी आमच्याचकडे सुपूर्द केला आणि मग त्या निधीतनं शाहिरी लोककला प्रबोधिनी अशी संस्था सुरू झाली. आणि मग शाहीर हिंग्यांच्या निधनानंतर त्याला आम्ही शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी असं नाव दिलं. आणि त्या निमित्तानं एक काम सुरू झालं. सलग 91 साली शाहीर हिंग्यांच्या 61ला मी ते सगळं काम सुरू केलं आणि म्हणजे चालू आहे पुढे. पण आता काम काय चालू आहे किंवा कशा पद्धतीनं शाहिरीचा प्रचार प्रसारासाठी प्रबोधिनी काय करते? मूळ आमचा जो हेतू आहे तो शाहिरी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. पण त्या व्यतिरिक्त आम्ही लोककलांचा याच्याशी आम्ही विषय घेतो. शाहिरीचं म्हणाल तर दरवर्षी 14 एप्रिल ते 1 जून म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ते 1 जून शाहीर हिंग्यांचा स्मृती दिन असा 1.5 महिन्याचा आमचा एक पोवाड्याचा वर्ग चालत होता. यावर्षी त्या वर्गामधली फक्त तारखेत बदल झाला कारण शासनाच्या नियमाप्रमाणे थोडं खूप शाळा लांबल्या, त्यामुळे 1 मे ते 1 जून असा आमचा पोवाड्याचा वर्ग झाला पूर्ण महिनाभर. मग असा वर्ग आमचा तो 28 वर्ष चालू आहे. आणि तो वर्ग संपल्यानंतर आमचा जुलै महिन्यामध्ये निरंतर वर्ग सुरू होतो की जो फक्त दर शनिवारी चालतो. ओके. आणि अशा रीतीनं आम्ही गेली 29 वर्ष मी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 रुपया शुल्क न घेता विनामूल्य शिकवतो. वा. फक्त तुम्ही माझ्याकडे आले पाहिजे. तुम्ही जर मला बोलवलं की माझ्याकडे पोवाडा शिकवायला या तर मी त्याचे चार्ज घेऊन शिकवायला जातो. सर आता शाहिरी ज्या वेळेला सादरीकरण केलं जातं तर त्याच्यामध्ये अनेक शाहीर अर्धा तास पाऊण तास काही 1 तास एखादा पोवाडा सादर करत असतात. मला एक बेसिक प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात आहे, एवढं पाठांतर कसं होतं सर? कारण ऑन स्टेज एवढ्या लाईव्ह लोकांसमोर परफॉर्मन्स करणं न चुकता अचूकपणे एवढं हे पाठांतर कसं केलं जातं? तुम्ही कशा पद्धतीनं विद्यार्थी तयार करता? माझी थोडी ढोबळमानाने एक पद्धती आहे. एकतर घोटून घेणं हा विषय तर सातत्याने चालतो, पण मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय हे सांगतो की तुम्ही काव्य जे ते किमान 5 वेळा लिहिलं पाहिजे. बरं. 5 वेळा तुमच्या हाताखालनं गेलं की मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं एकदा रिडिंग होतं, एकदा मनातलं वाचन होतं आणि एकदा लिखाण होतं. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तो शब्द हाताखालनं जातो. एक कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे, शाहिरी ही शब्दप्रधान गायकी आहे. बरोबर. शब्दाला त्याच्यात महत्व आहे. जर शब्द जर तुम्ही आला नाही तसा तर मग त्याला काही उपयोग नाही ना. बरोबर. म्हणजे शब्द हे मंत्रासारखा वापरण्याचं जी कला आहे ती शाहिरीमध्ये. मंत्राला देखील जे महत्व आहे, मंत्राला महत्व कधी येतं त्याचं उच्चारण तुम्ही तसं केलं तर व्यवस्थित केलं तर. म्हणजे एखाद्याला शिवी द्यायची झाली ती त्या टोनमध्ये आणि आवेशात दिली तरच ती पोचते ना. नाही तर उगीच हात जोडे गेलो काय रे बावटच तू असं काहीतरी केलं कोण तुम्हाला किंमत द्या. बरोबर. मला बावट जरी म्हणायचं असेल तर ते त्यात विषयात म्हणलं पाहिजे ना, काय नाही तर मग उपयोग नाही. तशी ती शाहिरी त्या शब्दांना त्याच्यातलं एक विशेष महत्व आहे. शब्दांना एक जडत्व आहे, वजन आहे. ते वजन समोरच्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. ज्यावेळी ते पोचतं त्यावेळी शाहिरी म्हणतात ना काळजाचा ठाव घेते. बरोबर. ती बरं. मग आता शाळकरी विद्यार्थ्यांना अनेकदा हा प्रॉब्लेम येतो सर, पाठच होत नाही लोकांचं. मग त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोकंपट्टी केली पाहिजे. म्हणजे विनोदाचा भाग सोडून देऊ, पण मी माझ्याकडे ज्या आया शिकायला येतात पोवाडे, माझ्याकडे मुलंही येतात आणि मुलांच्या आया पण असतात. का तर मग मुलावर लक्ष ठेवायचं असतं असं म्हणून त्या बसतात. पण त्या इतक्या नादी लागतात की त्यांनी छान वाटतं पोवाडे गाणं. तर त्यांना मी नेहमी सांगतो, कणिक मळायला घेतली की तिंबायला घेतली की तुमचा पोवाडा सुरू झाला पाहिजे.
तुम्ही पोळ्या लाटायला घेतल्या की तुमचा पोवाडा सुरू झाला पाहिजे. जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री, सुरू राहू दे तुझं. हे तू केलं तर तुझं पाठांतर होणार, कारण जेवढं आपण जास्तीत जास्त गाऊ तेवढं तुमचं पाठांतर होणार आहे. आणि मुलांच्या बाबतीत तर मुलांनी लिहिलंच पाहिजे. बरोबर. 5 वेळा पोवाडा लिहिल्यानंतर तो पाठ होतो असा आमचा आतापर्यंतचा अंदाज आहे की ते होतो, कारण ते शब्द ठसतात मनामध्ये. बरोबर. आपण लिहिल्यानंतर ते आपल्या मेमरीला ते कॉपी होतं ना, याच्यानंतरची ही ओळ आहे, त्याच्यानंतरची ती ओळ आहे, ते होणं गरजेचं. सर, आता जसं आपण पाठांतराचा विषय घेतला तसं लिखाणाचा पण एक ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अँगल आहे. जे पोवाड्यांची जे निर्मिती करतात, लिखाण करतात, तर ते कसं केलं जातं, त्यासाठी काही शास्त्र आहे का? कारण ते विदाऊट शास्त्राशिवाय तर हे आज तर शक्य नाही असं मला वाटतं. पोवाड्यांमध्ये वेगवेगळ्या चाली वापरल्या गेल्या काय, आणि मग त्या त्या चालींचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं वजन आहे वेगवेगळं. पोवाडे लिखाण करण्यासाठी ती एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे पोवाडा कुठलाही लिहायचा म्हटला तरी साधारणपणे मिळवणीची चाल असते काय. म्हणजे तर आम्ही पोवाडा सुरू करताना कसं करतो, जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझंबे, करुणी प्रारंभे डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा हा भारतीयांचा प्राण, शिवाजी राजांचं गातो गुणगान, डी 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 डी. याला मिळवणीची चाल असं म्हणतात. आणि अनेक पोवाड्यांची सुरुवात ही मिळवणीच्या चालीनेच होते. मिळवणीची चाल ही बऱ्याच ठिकाणी घेतली जाते, आणि त्यातली त्यात मिळवणीच्या चालीचं वैशिष्ट्य असं की पहिलं जे कडवं असं पोवाड्यातलं पहिलं जे कडवं, त्या कडव्यामध्ये आपण जो पोवाडा गाणार आहोत त्याचं सार सांगण्याची पद्धत आहे. ओके. मला नक्की त्या पोवाड्यामध्ये काय सांगायचंय, ते सार, पोवाडा कोणाचा आणि ते काय सार, बरोबर, हे सांगण्याची पद्धत आहे. भयचकित नमावेजीचे चरणी, भयचकित नमावेजीचे चरणी, सकल गुण खाणी अहिल्या राणी, उद्धरून गेली कुळ्या दोन्ही, प्रपंच अन परमार्थ साधुनी, देश अन ईश सेवा करुनी, हा जी 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 जी. अहिल्याबाई होळकर सगळं वर्णन पहिल्या कडव्यामध्ये स्टँजामध्ये ते घेतलेलं आहे. ती मिळवणीची चाल, आणि मग वेगवेगळ्या चाली त्याच्यामध्ये येतात. लिखाणाची विशिष्ट पद्धती आहे, त्या धाटणीनं लिहिलं पाहिजे तरच. म्हणजे मध्ये किती ओळी आहेत, शेवटी 3 ओळी आहेत, तर त्या पद्धतीने जर झालं तरच ते समेवर येईल. आणि शेवटी हे शास्त्र आहे ना. बरोबर बरोबर. मीटर सोडून जर तुम्ही गायला लागला तर कोणीच ऐकणार नाही. काही शेरोशायरी नाही, बरोबर, शाहिरी येते. बरोबर. मग त्याला विशिष्ट महत्त्व आहे. सर, आपण जर पाहिलं तर मराठ्यांचा जो इतिहास आहे, तर युगप्रवर्तक असे 2 आपल्याकडं आयकॉन आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा धर्मवीर संभाजी महाराज असू द्या. तर ह्या दोघांच्या वरती अनेक पोवाडे रचले गेलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा इतिहास सांगितला गेलेला आहे. मग ते इतिहास संशोधकांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन करून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शाहिरांनी ज्या वेळेला शिवाजी महाराज सांगण्याचा प्रयत्न केला, तो लोकांना जास्त का भावलाय असं तुम्हाला वाटतं? पोवाडा किंवा शाहिरी हे थेट काळजाला भिडणारं काव्य आहे काय. बरोबर. मूळ म्हणजे त्याचा असलेला स्वर, त्याची असलेली फेक आणि त्या शब्दांचं महत्त्व, यामुळे पोवाडा थेट काळजाला जाऊन भिडतो. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आपल्या दृष्टीने दैवत आहेत. बरोबर. मी म्हणत नाही तुम्ही रोज त्यांची देवपूजा केली पाहिजे अशा अर्थानं नाही, पण ती दैव आहेत मराठी माणसाची. ते होते म्हणून देव आहेत आपले, त्याशिवाय काहीच नाही ना. बरोबर ना. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती एक, शिवाजी न होत तर सुन्नत होत सबकी, असं सांगितलंय ना शिवाजी महाराजांच्या विषयी. त्यामुळे शिवाजी महाराज हे आपल्या दृष्टीने परम आदराचं स्थान आहे. कुठल्याही माणूस असो, मराठी माणसाच्या दृष्टीने ते परमादराचं स्थान आहे. आणि हे केवळ आपलंच नाही तर देशभरातल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या विषयी नितांत श्रद्धा आहे, हे मी अनेक वेळा अनुभवलं. बरोबर. त्यामुळे त्यांच्या पराक्रमाच्या गाथा नाही गायच्या तर गायच्या कोणाच्या. आम्हाला नेहमी आजही लोक विचारतात, काय तुम्ही ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या विषयात गुरफटून बसले, तर मग सांगायची चरित्र कोणाची ती तरी सांगा ना. अशी काही नाव आहेत का बाबा तुमच्याकडे की यांचं चरित्र सांगा, त्यांचं चरित्र सांगा, म्हणजे आत्ताच्या काळातलं.
त्यामुळे ती चरित्र सांगितली गेली पाहिजेत आणि त्या चरित्रांना सांगून मग नंतरच्या काळातली सगळी पराक्रमांच्या गाथा हे शाहिरानं गायल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता घडलेलं कारगिल युद्ध असो, त्या युद्धावर देखील मी पोवाडा लिहिला. बरं. म्हणजे जिथे पराक्रम आहे, शौर्य आहे, तिथं शौर्याचीच पूजा शाहीर करतो ना. पोवाडा गाणारा जो शाहीर आहे तो शौर्याची पूजा करतो, त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर. त्यामुळे हा पराक्रम आपल्याकडे पहिला पराक्रम महाराजांचाच दिसतो ना आपल्याला. बरोबर. आपल्याला दुसऱ्या कुठल्याच राज्याचं दिसत नाही. त्यामुळे महाराजांच्या नंतर संभाजी महाराज आहेत आणि मग त्याच्यानंतर अनेक आहेत. म्हणजे आत्ता मागच्या 1 जूनच्या वेळी एक इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि सरदार हंबीरराव मोहितेंचे वंशज आहेत, त्यांनी देखील आमची सहज चर्चा झाली. ते देखील म्हटले की अजून अनेक विषय असे आहेत की ज्या विषयांना शाहिराने स्पर्श केलेला नाही आणि ते झालं पाहिजे. म्हणजे त्यांचा जो मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे. वेगवेगळ्या विषयांवर इतिहासात देखील अनेक पुरुष आहेत नाही. बरोबर. शिवाजी महाराजांच्या बरोबर अनेक मावळे लढले, बरोबर, त्यातली आपल्याला माहिती देखील नाही. अनेक आपल्याला मोजकीच लोक माहिती आहे. आम्हाला तानाजी मालुसरे माहिती, आम्हाला बाजीप्रभू देशपांडे माहिती, आम्हाला यसाजी कंक माहिती, मुरारबाजी अशी, म्हणजे ह्या स्थितीपर्यंतच आपण येतो. पण अनेक वीर असे आहेत की ज्यांची चरित्र लिहिली पाहिजेत. आणि मग आता आम्ही सध्या प्रयत्न करतो आहोत, जी लिखाण करणारी मंडळी त्यांना आम्ही आग्रह धरतो की तुम्ही लिहा, वेगवेगळ्या विषयावर लिहिलं पाहिजे आणि ते सादर झालं पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. पण हे सगळं होत असताना आत्तापर्यंत मी ज्या ज्या शाहिरांना भेटलो त्या प्रत्येक शाहिरांनी त्याची शाहिरीची कारकीर्द सुरू करताना पहिला पोवाडा शिवाजी महाराजांवरच लिहिला आहे. बरोबर. कारण ते आत्मिक ओढ आहे ना, आत्मिक ओढ आहे. बाकी कशाची ओढ नसते तेवढी ओढ आपल्याला महाराजांच्या विषयी. बरोबर. म्हणजे काय त्याला काय पर्याय नाही, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. त्यामुळे ही 2 चरित्र लिहून माणसांनी मग वेगळी चरित्र. सर, मगाशी तुम्ही बोलताना छत्रपती महाराजांच्या, थोरल्या महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा उल्लेख केला. मात्र एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, थोडा राजकीय स्वरूपाचा आहे. मध्यंतरी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं की स्वराज्य रक्षक म्हणायचं, यावरनं कुठेतरी वाद पाहायला मिळाला. ह्या वादाकडं एक शिवप्रेमी म्हणून, शिवभक्त म्हणून, एक शिवशाहीर म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? ते संरक्षक तर आहेच, त्यांनी हिंदवी स्वराज्य संरक्षण केलं, त्यात काही कारण नाही. आणि ते धर्मवीर पण आहेत. म्हणजे औरंगजेबाने त्यांची काय हाजी केली नाही, हाल करून मारलं का, तर तू धर्म सोडतो का नाही या एका विषयावरच झालं ना. बरोबर. मग जर जो राजा आपल्या धर्मासाठी स्वतःचं प्राणपणाला लावतो तर राजाला किंमत आहे. बरोबर. मग त्यांना धर्मवीर म्हणणार नाही तर काय. म्हणजे आमचे शाहीर गदी माडगुळकर, बर शाहीर म्हणतो बरं का, कारण गदिमांनी खूप सुंदर पोवाडे लिहिले, आपल्यापर्यंत आले नाही. शाहीर गदिमांचा एक पोवाडा की जे पिराजीराव सरनाईक यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड आहे. त्या पोवाड्यामध्ये गदिमा म्हणतात, डोळे ही काढायाचा जाहला हुकुमशहाचा, जिरहा जिरर जिरर जी अंगात खुपसले भाले धरणीवर राजा लोळे, जिरहा जिरर जिरर जी धर्मासाठी 5 प्राण अधिपणास लावावे, संभाजींचे नाव अमरते नंतर मग घ्यावे, तुळापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती, हा समाधीच्या वरती अमर गदी माही लावितो मिणमिणती पणती, मिणमिणती पणती लावितो मिणमिणती पणती. जर गदिमांसारखा शब्द प्रभू धर्मवीर म्हणत असेल तर माझ्यासारख्याने म्हटलंच पाहिजे. का वाद का निर्माण केला जातो सर? आपल्याकडे हल्ली इतिहास हा विषय इतका सहजच चघळला जातोय की काय कोणाला वाटेल तो येतो, काहीतरी नवीन निर्माण करतो, नवीन काहीतरी सांगतो, अभ्यास करत नाही, काही नाही. आणि आमच्याकडे ब्लाइंड फॉलोअर्स खूप झाले, ब्लाइंड फॉलोअर्स आहेत. आणि मग ते काय करतात, काय झालं की नुसतं दगडफेक कर, हल्ला गुल्ला कर, एवढंच ते आम्ही बघतो. आम्ही महाराजांचं चरित्र
त्यांचं चारित्र्य याच्यापासून काही घेतच नाही. आम्ही फक्त ही इथे मोडतोड झाली, तिथे मोडतोड झाली, होऊन जाऊन द्या दांगा, एवढंच करतो. बरोबर. त्यामुळे चांगली चांगली मंडळी इतिहासाचा अभ्यास करून काही लिखाण करायला तयारच होत नाहीत सध्या. बरं. चांगली चांगली मंडळी बोचलेली दिसते. आता आम्ही एक आता शाहिरांसाठी एक कार्यशाळा घेणार आहोत की ज्याच्यामध्ये इतिहास कसा बघायचा, कसा वाचायचा, तो कसा पोचवायचा, याच्यासाठी एक कार्यशाळा आम्ही प्रबोधिनीच्या वतीने घेणार. बरं. म्हणजे करण्याची गरज आहे. आणि जो खरा इतिहास आहे तो इतिहासच आहे ना, त्यात तुम्ही आम्ही काही बदलू शकत नाही ना. इतिहासाच्या नोंदीत बरं समकक्ष लोकांनी लिहिलेलं आहे. बरोबर. समकक्ष लोक जर लिहित असतील, त्या काळातली जर लोक लिहित असतील की ज्यांनी समोर बघितलेलं आहे, म्हणजे अज्ञानदास की ज्यांना माहिती आहे ना, अज्ञानदास त्या काळात उपलब्ध आहे ना, बरोबर, त्यांनी लिहिलेला पोवाडा तुम्हाला ग्राह्य धरावाच लागेल ना. आणि स्वतः जिजाऊ मासाहेबांनी मासाहेब आणि महाराजांच्या समोर गायला त्यांनी पोवाडा. आणखीन काय पाहिजे नशीब, काय भाग्य. पण त्याचं देवाशपथ काय भाग्यच आहे ना, परम भाग्य आहे त्या माणसाचं की पराक्रम ज्यांनी केला त्याच्यासमोर मी पराक्रमाची गाथा गातो. सगळ्यात भाग्यवान जर शाहीर कोण म्हणायचं तर अज्ञानदास, की ज्यांनी महाराजांच्या समोर त्यांचाच पराक्रम केला. आणि शाहिराचं वैशिष्ट्य हे लक्षात घ्या, शाहीर जर योग्य असेल तर तो तिथे गाथा गाईल, जर अयोग्य असेल तर शाहीर गाणार नाही. हा शाहिरी बाणा आहे, लक्षात घ्या. बरं. उद्या कोणी जरी मला म्हटलं की बाबा चला मी एवढं करतो तेवढं करतो, तुम्हाला एवढं बिदागी देतो, माझ्यावर पोवाडा लिहा आणि गा, बरोबर, तुमचं जर कर्तृत्व असेल तर गायलंच पाहिजे. पण सर हाच मग फरक आहे ना सर, भाट आणि शाहीर. मला वाटतं हाच फरक बेसिक आहे. राजस्थानात भाट आहेत ना, आणि आपल्याकडे शाहीर आहेत. बरोबर. हा मोठा फरक आहे ना. बरोबर. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना काय भाटगिरी करता काय, बरोबर, हा शब्द त्याच्यामुळे. बरोबर. पण शाहीर हा प्रामाणिकपणे इतिहासाला साक्ष ठेवून आपला विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. बरं सर, आता या शाहिरी परंपरेबद्दल आपण बोलतोय, तर याच्यामध्ये एक दोन विलक्षण अशी नावं आहेत ज्यांनी महाराजांवरती किंवा संभाजी महाराज, शिवाजी महाराज किंवा अशा ऐतिहासिक पुरुषांवरती पोवाडा लिहिला. याच्यामध्ये पहिलं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. ही दोघं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी व्यक्तिमत्व आहेत, परंतु यांना देखील महाराजांवरती लिहावं, तेही शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून लिहावं असं वाटलं. तुम्हाला या दोघांच्या पोवाड्यांबद्दल ऑब्वियस माहिती असणार आहे. तुम्ही या दोघांच्या पोवाड्यांकडं कसं बघता, त्यांनी जे लिखाण केलेलं आहे तर त्याकडं तुम्ही कसं बघता शाहीर म्हणून त्यांच्याकडे लिखाणाकडे? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ज्या काळामध्ये माध्यमं नव्हती, माध्यम म्हणजे आत्ताची कशी माध्यम, मी तुमच्या समोर बसलोय, छान आपला इंटरव्ह्यू चालू आहे, ते सगळं चालणार आहे. पण ज्या काळात माध्यमं नव्हती त्या काळामध्ये शाहीर आणि लोककलावंत माध्यम होतं. बरोबर. प्रजेकडून राजाकडे आणि राजाकडून प्रजेकडे संदेश वहन करण्याचं काम ही सगळी मंडळी करत होती. बरोबर. आणि त्या काळामधलं प्रभावी माध्यम काय असेल तो शाहीर. म्हणजे जर शाहिराने एखादा विषय पोटतिडकीने मांडला तर तो विषय लोकांना थेट कळायचा आणि जे काही समजून घ्यायचं ते समजून घ्यायचे. बरोबर. म्हणजे यासाठी वेगवेगळे विषय झाले. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा जर लढला गेला तो तर केवळ त्या विषयासाठी झाला ना. बरोबर. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र पोटतिडकीने झालं ना. म्हणजे शाहीर हे जे सांगतो का तो माध्यम म्हणून हे सगळं प्रभावीपणे मांडतो आहे. बरोबर. तसं त्या माध्यमाचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा सावरकर असतील हे द्रष्टे नेते आहेत. द्रष्टे नेते आहेत. मला कोणाला कुठल्या भाषेमध्ये जास्त चांगलं कळेल हे त्यांना कळत होतं ना. म्हणून त्यांनी त्या साधनाचा वापर करून आपल्या साहित्य लिखाण केलं. म्हणजे कुळवाडी भूषण पोवाडा ज्योतिबा फुल्यांनी लिहिला. त्यांना माहिती होतं की महाराज हे काय आहेत आणि कशा पद्धतीने, आणि प्रत्येकाने आपल्या पद्धतीने महाराज मांडणारच ना. बरोबर. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडले, सावरकरांनी त्यांच्या पद्धतीने मांडले. बरोबर. हे काम कशासाठी केलं गेलं तर हे माध्यम ताकदीचं आहे. आजच्या भाषेमध्ये पॉवरफुल असं आहे माध्यम. मग अशा माध्यमांचा वापर नाही करणार तर कोणाचं करणार. म्हणजे मी ह्या दोघांच्या विषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञ भाव आहे आमच्या मनामध्ये की ह्या खरं तर त्यांचा या विषयाशी काही संबंध नाही. बरोबर. पण तरी दोघांनी मात्र काव्य अत्यंत ताकदीची काव्य, खूपच प्रभावी आहे. प्रभावी वेगळे पण आहे. दोन्हीतला कुठल्या एखादा पोवाड्यामधला तुम्हाला काही सादर करता येईल?
सावरकरांनी जो लिहिला ना, बाजीप्रभू देशपांड्यांचा जो पोवाडा लिहिला, त्यातला काही भाग आम्ही आजही मी गण म्हणून सादर करत असतो. आमच्या गुरुजी शाहिरिंगे ते करायचे. जयोसुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. हा जीरडी हा जीरडी हा जीरडी हे जी जी जी. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माडी, या प्रथम सभे माडी. आम्ही गात सो श्री बाजींचा पोवाडा आधी. हा जीरडी हा जीरडी हा जीरडी हे जी जी जी. स्वतंत्रतेच्या रणात लढुनी चिरंजीव झाले, चिरंजीव झाले. या ते तुम्ही न्यायवीर या हो या सगळे. हा जीरडी हा जीरडी हा जीरडी हे जी जी जी. वा